नमस्कार, कसे आहात सगळे? तर नक्कीच चांगले असेल. मी पूनम, मी आपल्या सर्वांचं आपल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी तूप कसं बनवावं हे सांगणार आहे. तर मी 8-15 दिवस झाले दूध चांगलं उकळून त्याच्यावरची शाई काढून ठेवली होती आणि त्यामध्ये सुरुवातीलाच थोडंसं 1 चमचा दही घालून हे ठेवलं होतं आणि आज मग ह्याचं मी तूप काढणार आहे. तर बघूया आता कसं करायचं ते. मी पहिला पण काढलं होतं, आज सेकंड टाइम काढणार आहे. तर बघूया आता. तर हे पहिलं आता एकजीव करून घेते सगळं. आता मिक्सरचं पण काढून घेऊया. तर आता मी हे यामध्ये थोडंसं पाणी घातलंय शाईमध्ये या, आणि आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. तुम्ही रवीने पण घुसळून त्याचं लोणी काढू शकता, पण आता माझ्याकडे टाईम नाही आहे, त्यामुळे मला पटकन करायचं आहे, म्हणून मी आता हे मिक्सरला लावते. तर अशा पद्धतीने हे पाणी वेगळं व्हायला पाहिजे आणि हे लोणी लगेच झालं 5 मिनिटात. तर रवीने घुसळत बसलं असतं तर एक अर्धा तास तरी लागला असता, पण ते आपलं पारंपरिक पद्धत झाली. हे आता मिक्सर आहे म्हणून पटकन करून टाकलं. तर आता याला आपण स्टीलच्या भांड्यात आता गरम लोणी काढून घेऊ सगळं आणि स्टीलच्या भांड्यात आपण गरम करू. आता आपण या लोण्याचा गोळा करून घेऊया. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हा एक गोळा झाला, अजून भरपूर आहे. आणि हे एक आपण भांड्यात काढून घेऊ. तुम्ही बघू शकता की हाताला अजिबात चिकटलेलं नाहीये, तेव्हाच आपलं लोणी म्हणजे निघलं असं समजायचं. मी पहिल्यांदा पण एकदा बनवलं होतं, पण तेव्हा मला ह्यांनी हेल्प केली होती. यावेळी मी फर्स्ट टाइम स्वतः बनवते, कारण की आणायला तूप खूप आवडतं, पण विकत आणायचं म्हटलं तर आता इतकं महाग झालं. महागायचं पण जाऊ दे, पण घरचं ते घरचंच असतं. आणि शाई पण आता दूध जे राशनमध्ये भेटतं त्याची शाई पण भरपूर निघते. तर मग आता त्यामुळे हे पण म्हटलं की आता बनवत जा घरी. मग मी आता ट्राय केलं. मी म्हटलं त्यानिमित्ताने आपला व्लॉग पण होऊन जाईल आणि घरी घरी तूप पण मिळेल. तर बघू शकता अशा पद्धतीने इतकं सारं लोणी निघालं. त्याचा आपण तूप काढू. जर तुम्ही तूप बाहेर म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जर साठवलं असेल, शाई काढून ठेवली असेल रूम टेम्परेचरला, तर त्या केसमध्ये तुम्ही हा जो लोण्याचा गोळा आहे तो तुम्ही 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता, म्हणजे त्यातला आंबटपणा जाईल. पण मी आता फ्रीजमध्येच ठेवला होता, त्यामुळे मी काय आता त्याला धुवून घेत नाही. आता तुम्ही बघू शकता मी आता याला कढईमध्ये लोण्याचा गोळा घातलाय आणि आता तो विरघळायला चालू झालाय. मीडियम किंवा स्लो हीटवरच याला आपण आता शिजवून घेऊ. पूर्ण गोळा जोवर विरघळत नाही तोवर आपण, आणि आधीमध्ये याला हलवत राहायचं. तर बघूयात आपण कसं तूप बनतं. इथंपर्यंत तरी सगळं व्यवस्थित झालंय, पण आता बस गोळा तर नीट आला. आणि एकदा पण मध्ये मी ट्राय केलं होतं,
पण तेव्हा मिक्सरमध्ये घातलं मी, पाणी वगैरे घातलं आणि म्हणजे ते लोणीच बनेना, पूर्ण ते पाण्यासारखं दह्याचं जसं लस्सी टाईप तसंच व्हायला. मी भरपूर वेळ त्याला फिरवलं. मग शेवटी हे मला ओरडतील म्हणून मी ते असंच फेकून दिलं, कारण त्याचं काय बनलंच नाही, ते काय वेगळंच लागायला लागलं आणि टेस्टला पण बहुतेक ते काय झालं, खराब झालं का काय झालं काय माहिती. पण मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं. बघू आता हे इथंपर्यंत तरी ठीक झाले. बघू शकता याला फेस यायला तयार, म्हणजे फेस येत आहे. तर हे नॉर्मल आहे, फेस म्हणजे यायला लागला याचा अर्थ आपण आपलं म्हणजे तूप बनण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. तर फेस आला म्हणून काय हे करू नका. आणि हे जे व्हाईट असं रवा दिसते, हे याला तुपातली पेरी म्हणतात. तर यानंतरच आता तूप आणि ती पेरी असं म्हणजे वेगळं व्हायला चालू होईल आणि आपलं तूप थोड्याच वेळात बनून तयार होईल. तुम्ही बघू शकता तूप वेगळं व्हायला सुरुवात झाली. आता बस 1-2 मिनटं, मग आपण गॅस बंद करू. यामध्ये एकदम म्हणजे थोडंसं असं चिमूटभर मीठ घालते मी आणि जास्त शिजवत नाही. आता बस मी गॅस बंद करून देते, कारण की जास्त शिजवलेलं तूप आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे आता हे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण कुक झाले, आता हे शिजले. हे तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करू आपण याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊ. थंड झालं की मग आपण याला एका छोट्याशा डब्यात काढून ठेवू.